मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते। हे वाक्य खरोखर ठरले ते बीड जिल्ह्यातील मांडवा गावातील अविनाशच्या बाबतीत। त्याच्या धावण्याच्या जिद्दीने त्याला थेट ऑलिम्पिक पर्यंत पोहोचवले आहे। आता प्रतीक्षा आहे ती फक्त जिंकण्याची। पाहुयात यावरील एक खास रिपोर्ट। बीड जिल्ह्यातील अविनाश मुकुंद साबळे याची निवड टोकियो जपान येथे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी झाली आहे। त्याची निवड बीड जिल्ह्याची मान उंचवायला लावणारी आहे। आष्टी तालुक्यातील मांडवा या गावात जन्मलेल्या अविनाश याचे वडील वीट भट्टीवर काम करायचे। प्राथमिकचे शिक्षण अविनाशने मांडवा गावातच घेतले। शाळेत असताना वडिलांनी वीट भट्टीवर काम सुरू केल्याने कुटुंबाला वीट भट्टीवरच राहावे लागे। तेथून अविनाश धावतच शाळेत यायचा। नेमके हेच त्याच्या शिक्षकांनी हेरले आणि अविनाशला धावण्याच्या स्पर्धेत उतरवले। तेथून पुढे अविनाशने मागे वळून पाहिलेच नाही ते आजपर्यंत। मांडवा जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर त्याची निवड क्रीडा प्रबोधिनीला झाली। तेथे त्याचे 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले। घरच्या परिस्थितीमुळे तो आर्मीत भरती झाला। आर्मीत त्याने धावण्याच्या स्पर्धेला जवळ केले आणि आज ऑलिम्पिक पर्यंत पोहोचला आहे। लहानपणीपासून त्याने इतकी मजल मारली। खूप त्याने पहिल्यापासून कष्ट छंद त्याला सगळ्या गोष्टीचा शाळेचा बिनात प्रॅक्टिस करण्याचा बी खूप आवड असल्यामुळं रोज सकाळी उठून 2 टाईम प्रॅक्टिस करणार। शाळेचा अभ्यास बी इतका भारी करणार तो आणि त्याला शिकवायला सर चांगले होते तावरे सर। त्या अभ्यासात बी खूप हुशार होता तो। त्याला खूपच नाद होता की शाळेत शिकण्यासाठी। आणि मग असं शिकून ते 12वीपर्यंत शिकल्यानंतर पोरांनी पुढं मग 12ला कोणी ॲडमिशन कायच्या मार्गाने घेतले ना, सायन्स D.Ed कोणी काही। त्याला मला अविनाश आपण काहीतरी जो मार्ग घे कुठेतरी, आपली परिस्थिती नाही मला एवढे मार्ग घ्यायला पैसे भरायला, मी स्वतः करतो काहीतरी। मग त्यांनी ते जिद्दीवर मग 12वी 13वी होत तर ॲडमिशन घेतल्यानंतर मग त्यांनी बाहेरच प्रॅक्टिस करून त्याला छंद होता की आपल्याकडं पैसा नाही, कुठं जायचं, आपण नोकरी करायची कशी काय करायची, आपण तर जमीन आपली साधी होती, आपली परिस्थिती गरीब होती पहिली। अविनाशच्या ऑलिम्पिक प्रवेशाने अविनाशच्या आईवडिलांना नक्कीच आनंद झाला आहे। अविनाशने देशासाठी ऑलिम्पिक पदक घेऊन यावे हीच त्याच्या आईवडिलांची अपेक्षा आहे। टोकियो ऑलिम्पिकमधील यशासाठी अविनाशला लेट्सअपकडून शुभेच्छा। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करायला विसरू नका।